मुंबई शहरातील अट्टल गुन्हेगार जाफर खान याचा सिनेस्टाईलने पाठलाग करून शिर्डी पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत राऊंडसह रंगेहात पकडून जेरबंद केले असून त्यांनी चोरून आणलेला टेम्पो शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। दरम्यान शिर्डी पोलिसांच्या या दमदार कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे। दरम्यान 25 नोव्हेंबर रोजी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे व त्यांचे साथीदार प्रसाद साळवे, बाबा सातपुते, किरण कुर्हे, अजय अंधारे, चालक गांगुर्डे, नितीन सानप यांचे पथक गस्त घालत असताना उपनिरीक्षक घुगे यांना गुप्त खबरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक इसम चोरीचा टेम्पो घेऊन शिर्डीच्या नजीक निमगाव कोऱ्हाळे ते पिंपरी निर्मळ या मार्गे जाणार आहे। त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे तसेच पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव हद्दीतील संस्कृती लॉन्स जवळ सापळा लावून थांबले असता गोपनीय बातमीदाराने दिलेल्या पिवळ्या रंगाचा 407 मॉडेलचा टाटा कंपनीचा मालवाहू टेम्पो भरधाव वेगामध्ये समोरून आल्याचे दिसताच पोलिसांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने टेम्पो न थांबविता भरधाव वेगामध्ये पोलिसांच्या अंगावर घालून पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी पोलिसांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचविला। सर्वप्रथम शिर्डी पोलीस स्टेशनचे PSI घुगे आणि त्यांचं पथक यांना खबऱ्यामार्फत त्यांची माहिती मिळाली की मुंबईवरून एक टेम्पो चोरीचा येत आहे आणि आता सध्या सिन्नरच्या आसपास असावा तो, अशी खबर मिळाली। यांनी सविस्तर खबर मला सांगितली, यांना 2 पंचासह रवाना केलं आणि बातमीप्रमाणे ती खरी ठरली। पाठलाग करावा लागला त्यांना आणि मग त्याची अंगझडती घेतली तर त्याने पिस्तूल ऑलरेडी त्याच्याकडे रोखला असल्यामुळं मग त्याची अंगझडती घेतली। त्या अंगझडतीमध्ये आणखी पिस्तॉलमध्ये 2 राऊंड आणि अंगझडतीमध्ये खिशामध्ये 3 राऊंड असे मिळालेले आहेत। सविस्तर घुगे साहेब आणि त्यांची टीमने पाठलाग केला, त्यांचा 7 ते 8 किलोमीटर पाठलाग केला। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे त्याची अधिक माहिती घेतली त्याच्यावरती, तर त्याचं वाहन चोरून त्याचं असं डिस्पोजल करणे हा त्याचा एकंदरीत त्याचा व्यवसायच म्हणता येईल आपल्याला। तर मुंबईला त्याच्याविरुद्ध 17 ते 18 गुन्हे माहिती अशी ओरली माहिती मिळते, 17 ते 18 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती आणि हे त्यांनी रात्री चोरूनच आणण्यात सांगितलं त्यांनी। त्याच्यावरती आपण गाडी अंगावर घालणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, 3 वेळेस प्रयत्न केला पोलीस पथकावरती। त्यानंतर पोलिसांची ज्यावेळेस झटापट त्याला असं लक्षात आलं का आता पकडल्या जाणार, आपण त्याने पिस्टल काढून पोलिसांना थांबवलं। आर्म्स ऍक्ट म्हणजे त्याच्या हात जो गावठी कट्टा त्याच्याकडे मिळाला, तर 307 जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा, 353 असे विविध सेक्शन खाली आपण त्याला आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्याला 3 दिवस त्याची आता PCR मिळालेली आहे। कुठे पाठलाग करण्यात आला त्यांचा निमगाव कोऱ्हाळे ते पिंपरी जाणाऱ्या रोडवरती आपल्या बायपास रोडला समोर निमगाव कोऱ्हाळेच्या पुढे गेल्यानंतर गोटुका धाबाच्या आसपास ती गाडी त्या ठिकाणी आपण थांबवल्यानंतर ज्यावेळेस त्या चालकाला आपण गाडीच्या खाली येण्याचा इशारा केला तर त्याच्या लक्षात आलं की आता आपण पकडले जाऊ। तर त्यांनी त्याच्याकडे जो गावठी कट्टा होता तो गावठी कट्टा पोलिसांच्या दिशेने रोखला आणि म्हटलं की आगे बढोगे तो मार डालूंगा। मला वाटलं आता सहकारी आहे, त्याच्या हातात बंदूक आहे म्हणून थोडंसं प्रसंगावधान राखलं आणि मी माझं सर्व्हिस रिव्हॉल्वर काढलं, त्याच्या दिशेने रोखून त्याला म्हटलं की तू पोलिसांना शरण ये। पोलिसांना शरण ये म्हणत त्याला गुंगवून ठेवलं आणि माझे जे इतर सहकारी होते, पोलीस कॉन्स्टेबल सानप असतील, पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे असतील किंवा इतर सहकारी असतील, यांनी प्रसंगावधान राखत त्याला डाव्या बाजूने जाऊन पकडलं। पकडल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याची अंगझडती घेतली तर त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडे एक तो गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काढतोस म्हणजे 5 राऊंड असे मिळून आलेले आहेत। नंतर त्याला आपण सविस्तर झडती घेतली आणि चौकशी केली। चौकशीमध्ये त्याचं नाव निष्पन्न झालं। त्या जो आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे अफसर खान जाफर खान, वय 42 वर्षे, राहणार कुरेशी कंपाऊंड, बेहरामबाग, जोगेश्वरी, पश्चिम मुंबई। आरोपीबाबत ज्यावेळेस आपण अधिक चौकशी केली तर त्यांनी तो टेम्पो चोरून आणलेला असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला आणून त्याच्याबाबत मुंबई पोलिसांकडे चौकशी केली।
दरम्यान चालक टेम्पो तसाच पुढे चालवीत निघाला असता पोलिसांनी शासकीय वाहनातून सदर टेम्पोचा पाठलाग करून त्यास हॉटेल गोटुका धाबाच्या समोर थांबविले व त्यास गाडीच्या बाहेर येण्याचा इशारा दिला असता त्याने त्याच्याकडील गावठी पिस्तूल पोलिसांच्या दिशेने रोखले व पुढे याल तर गोळी घालीन असे म्हणू लागला. दरम्यान उपनिरीक्षक घुगे यांनी समयसूचकता दाखवत त्याच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वर त्याच्या दिशेने रोखले व त्याला शरण येण्याची सूचना करून त्यास बोलवण्यात व्यस्त ठेवून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे, बाबा सातपुते, पोलीस निरीक्षक सानप यांनी प्रसंगावधान राखत त्याच्यावर झडप घातली व त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी पिस्तूलसह 5 जिवंत राऊंड मिळून आले आहे. अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जाफर खान, वय 42 वर्ष, राहणार कुरेशी कंपाऊंड, बेहरामबाग, जोगेश्वरी, पश्चिम मुंबई असे असून त्याने सदर टेम्पो चोरून आणलेला असल्याचे सांगितले. दरम्यान शिर्डी पोलिसात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मागवली असता तो मुंबई शहरातील अट्टल सराईत गुन्हेगार असल्याचे व त्याच्या विरुद्ध मुंबई शहरात 19 गुन्ह्याची नोंद आहे. दरम्यान शिर्डी पोलिसांनी त्यास राहता न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मिथुन घुगे करीत आहे. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, शिर्डी.